नमस्कार. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये यावर्षी आत्ता मागील 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो आहे आणि या पावसाच्या परिणामी या भागातील धबधबे प्रवाहित झालेले आहेत. त्याचबरोबर लहान मोठे धबधबे पण निर्माण झालेले आहेत, हिरवळ निर्माण झालेली आहे आणि या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पावसाळी पर्यटन करण्यासाठी अनेक पर्यटक या भागामध्ये येत असतात. मी जिल्हाधिकारी म्हणून आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून सर्व पर्यटकांना नम्र विनंती करू इच्छितो की आपलं पर्यटन आपल्या जीवापेक्षा महत्त्वाचं नाही आहे. पावसामुळे या भागात अनेक जागा निसरड्या होतात आणि काही अपघात यापूर्वी झालेले आहेत आणि अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी अशा निसरड्या पर्यटन स्थळावर काही निर्बंध किंवा काही शिस्त आणण्यासाठी काही भागामध्ये आपण प्रवेशबंदी करत आहोत. त्या अनुषंगाने एक आदेश आपण निर्गमित करत आहोत. सर्व पर्यटकांना सातारा जिल्ह्यामध्ये येण्यासाठी विनंती आहे. जास्तीत जास्त पर्यटन करावं, परंतु आपला जीव सांभाळून आपल्याला सुरक्षित राहून आपण पर्यटन करावं एवढंच आमचं नम्र आवाहन आहे. महाबळेश्वरमधील बरेच पॉईंट हे वन विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे वन विभागाने त्या ठिकाणी धोका टाळण्यासाठी काही शेवटच्या टोकापर्यंत जाण्यासाठी काही निर्बंध टाकलेले आहेत, परंतु लांबून आपल्याला पाहता येऊ शकेल. धुक्याच्या परिस्थितीमध्ये आपली व्हिजिबिलिटी अतिशय कमी झालेली असते आणि कड्यावर गेल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही की कडा प्रत्यक्ष आपल्यापासून किती दूर आहे आणि पावसामुळे खालची जमीन निसरडी झालेली असते आणि धोका होण्याची खूप जास्त शक्यता आहे. म्हणूनच वन विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल यांच्या वतीने अशा ठिकाणांच्या जवळ जाण्यासाठी काही अंतर त्यापासून निर्बंधित केलेलं आहे.